तैवानवर युद्धाचे ढग जमू लागलेले आहेत। तैवानवरून जगातल्या दोन महाशक्ती आमने सामने आलेल्या आहेत। युक्रेन नंतर आता तैवानमुळे जगाचं टेन्शन वाढलेलं आहे। ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। एकीकडे रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे होतं, पण आता तैवानवर युद्धाचे ढग हे जमू लागलेले आहेत आणि तैवानवरून आता जगातल्या दोन महाशक्ती आमने सामने आल्याचं बघायला मिळत आहे। सतीश ढगे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आता आपल्याबरोबर जोडले गेलेले। ढगे जी आपण बघतोय आत्ताच नुकतं कुठे आपण बघतोय की रशिया युक्रेन मधल्या युद्धामुळे एक तर जग होरपळलं, आता याच्यामध्ये पुन्हा तैवानवर युद्धाचे ढग निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच मागच्या काही काळातला जर आपण ओव्हरऑल सगळा सिनारिओ त्या ठिकाणी पाहिला तर तैवानमध्ये जे आहेत युद्धाचे ढग तसेही होते, कारण मागच्या 1 ते 1.5 वर्षांच्या कालावधीमध्ये तैवानच्या ज्याला आपण एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन म्हणतो ADIZ मध्ये वेळोवेळी त्या हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न चीनच्या फायटर एअरक्राफ्टद्वारे झाला होता। आणि मागच्या काही दिवसांमध्ये जो एक वाद निर्माण झालेला आहे की नान्सी पेलोसी ज्या स्पीकर आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या काँग्रेसच्या, चीनचा विरोध असताना सुद्धा त्या तैवानमध्ये आलेल्या आहेत। मुळात चीननं पहिल्यापासून भूमिका घेतलेली आहे की तैवान हे स्वतंत्र राष्ट्र नाहीच आहे, रेनिगेड प्रॉव्हिन्स म्हणजे आमच्यापासूनच विभक्त झालेला अशा प्रकारचा हा एक भाग आहे। आणि म्हणून चीनचा जो आहे एक प्रकारे वन चायना प्रिन्सिपलच्या अनुसार चीनचा जो आहे तैवानवर पूर्णपणे एक प्रकारे हक्क आहे। याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जो आहे तैवान हे एक सॉव्हरीन नेशन, सार्वभौमत्व असणारं राष्ट्र आहे, अशा प्रकारची भूमिका वेळोवेळी अमेरिकेने घेतलेली आहे। आणि ज्यावेळेस गरज पडेल अमेरिका तैवानच्या मदतीला येईल अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। खरं म्हटलं तर हा वादविवाद एवढा चिघळायला नको होता, हा यासाठी की नॅन्सी पेलोसी काही सगळ्यात पहिल्या अशा अमेरिकेच्या नेत्या नाही आहेत की ज्या तैवानमध्ये येत आहेत। या अगोदर सुद्धा अमेरिकेशी संबंधित त्यांच्या संसदेतले वेगवेगळ्या प्रकारचे खासदार, वेगवेगळ्या कमिटीचे मेंबर्स हे तैवानमध्ये येऊन गेलेले आहेत। त्यावेळेस सुद्धा जे आहे चीननं मुकाट्यानं या सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहिल्या, जास्तीत जास्त काही त्या ठिकाणी स्टेटमेंट त्यांनी दिले। आता नॅन्सी पेलोसीच्या त्या ठिकाणी येण्याच्या माध्यमातून काय खरोखरच जे आहे दोन राष्ट्रांमध्ये युद्ध होईल असं मला वाटत नाही। नक्कीच अग्रेसिव्ह पोस्चरिंग दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। एका बाजूला जो बायडन त्यांची जी लोकप्रियता घसरतीये त्यांच्या राष्ट्रामध्ये, त्यांना राजकीय दृष्ट्या याचा फायदा घ्यायचा आहे आणि असं दाखवायचं आहे की चीनच्या विरुद्ध आम्ही कणखर भूमिका घेतोय। युक्रेन रशिया या युद्धामध्ये जरी अमेरिकेला जे इप्सित साध्य करायचं होतं ते आतापर्यंत साध्य झालं नाही, अफगाणिस्तानच्या प्रश्नामध्ये सुद्धा जे त्यांना साध्य करायचं होतं ते त्यांना पूर्णपणे साध्य झालं नाही आणि त्यांची पॉप्युलरिटी डाऊन होत होती। या पार्श्वभूमीवर आजच आलेली बातमी असो ज्या ठिकाणी अल जवाहिरीचा एक प्रकारे खात्मा करण्यामध्ये जो बायडन यांच्या नेतृत्वाखाली ते यशस्वी झालेले आहेत। आणि आता तैवानमध्ये सुद्धा अमेरिकेला जसं पाहिजे तशा प्रकारची कारवाई आम्ही करू, तशा प्रकारची ऍक्शन आम्ही करू हे दाखवण्याचा अमेरिकेचा एका बाजूला प्रयत्न आहे। तर दुसऱ्या बाजूला चीनचे शी जिनपिंग यांना सुद्धा त्यांच्या जनतेला दाखवायचं आहे की तैवान हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि दुसऱ्या बाहेरच्या शक्तीनं अशा प्रकारची काही ऍक्टिव्हिटी केली ज्याच्या माध्यमातून चीनचा त्यावरचा कंट्रोल जर त्या ठिकाणी लूज झाला तर भविष्यामध्ये आम्ही योग्य ती कारवाई करू। मूळतः अग्रेसिव्ह पोस्चरिंग दाखवून आपलं एक प्रकारे जे आहे जगामधलं स्थान मजबूत करणं आणि आपली जी लोकल पॉप्युलेशन आहे त्या ठिकाणी आपलं स्थान बळकट करणं, यासाठी हा सगळा प्रयत्न आहे असं मला स्पष्टपणे वाटतं। निश्चित सतीश ढगेजी, तुम्ही आता म्हणालात की तशी युद्धजन्य परिस्थिती म्हणजे युद्ध होईल असं वाटत नाही, पण जर संभाव्य स्थितीमध्ये जर या दोन महाशक्ती आमने सामने आल्याच आणि युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली तर मग भारतावर काही परिणाम त्याचे कसे होतील, काय होतील? नक्कीच बरोबर आहे, कारण या दोन महाशक्ती आहेत, ही काही छोटी राष्ट्र नाही आहेत, दोन्ही न्यूक्लिअर पॉवर आहेत। एवढंच नाही, आज घडीला जर आपण पाहिलं तर नान्सी पेलोसी यांचं जे विमान येत आहे त्याला एक प्रकारे सपोर्ट करण्यासाठी अमेरिकेनं जे आहे आपली संरक्षण सिद्धता ईस्टर्न पार्ट म्हणजे तैवानच्या पूर्वेला असणाऱ्या समुद्रामध्ये आपली संरक्षण सिद्धता त्या ठिकाणी ठेवलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला साऊथ चायना सी मध्ये सुद्धा 2 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या कालावधीमध्ये एक प्रकारे सी कर्फ्यू, एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी ड्रिल्सच्या माध्यमातून चीन जो आहे आपलं नौदल त्याचबरोबर एअरफोर्स याला जे आहे त्यांनी तैनात करून ठेवलेलं आहे। जर कुठे युद्धाची एक प्रकारे जी आहे ठिणगी पडली तर नक्कीच असा भडका होऊ शकतो, ती शक्यता नाकारता येत नाही। पण या दोन महाशक्ती आहेत आणि एकूणच सगळा विचार करता फक्त सेंटिमेंटली इमोशनली अशा प्रकारची ते कारवाई करणार नाही। पण समजा जर अशी परिस्थिती झालीच तर माझ्या मते भारत जो आहे तो सरळ सरळ अमेरिकेच्या बाजूनं आपलं त्या ठिकाणी जे आहे पारडं त्या ठिकाणी टाकेल। आणि त्याहून महत्वाचं
जर तैवानशी संबंधित अशा प्रकारचा वाद निर्माण झाला तर आमची जी LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे, आणि चीन सोबतचा जो संघर्ष आपला त्या ठिकाणी होतोय, मी म्हणेल एक प्रकारे जी आहे ती आपल्याकडे संधी आहे. कारण चीन जर खरोखरच तैवानच्या प्रश्नाशी संबंधित त्यामध्ये गुंतला तर माझ्या मते लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या अक्रॉस जाऊन जे काही आम्हाला सामरिक उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्यासाठी एक चांगली संधी भारताकडे उपलब्ध असू शकेल. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सुद्धा तशा प्रकारचं वातावरण भारताच्या बाजूने असेल, आणि जर चीनचं सैनिक किंवा चीनचं सामरिक सामर्थ्य काही अंशी तैवानकडे डायव्हर्ट झालं तर ही एक प्रकारे मी म्हणेल भारतासाठी संधी निर्माण होऊ शकेल, आणि त्या अनुषंगाने आपण या सगळ्या घटनेकडे पाहायला हवं. निश्चित सतीश ढगेजी, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की एक सामरिक सामर्थ्याच्या बाजूनी जर आपण विचार केला तर भारताला ही एक संधी आहे असं मानायला हरकत नाही. आणि जसं तुम्ही म्हणलात तसं निश्चितच अमेरिकेच्या बाजूनीच भारत असेल, कारण चीनचं आपलं काही फारसं सख्य नाही हे गेल्या काही दिवसांमध्येही दिसतंय. पण जसे परिणाम रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आज भारतातल्या महागाईच्या दृष्टिकोनातनं झालेली आहेत, आज प्रचंड महागाई वाढली आहे, असं जर काही झाली परिस्थिती या तैवानवरनं तर भारतावर याचे आर्थिक परिणाम सुद्धा काय होऊ शकतात? नक्कीच भारतावर आर्थिक परिणाम होतील. कारण तैवानमधून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोचिप्स असो, इलेक्ट्रॉनिक ॲटम्स असो, हे जे आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर येतात. आणि जागतिक स्तरावर आज घडीला कुठल्याही दोन महाशक्तीमध्ये किंवा कुठल्याही दोन राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे युद्ध होत असेल किंवा युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा आर्थिक परिणाम, राजकीय परिणाम हा वेगवेगळ्या देशांवर सुद्धा होत असतो. आणि मागच्या 4 महिन्यांमध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जो संघर्ष चालू आहे तो संघर्ष पाहता आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय की भारतावर सुद्धा त्याचा अप्रत्यक्ष परिणाम झालेला आहे. तर नक्कीच चीन आणि तैवान यांच्यामध्ये संघर्ष झाला तर सामरिकदृष्ट्या ज्या प्रकारच्या काही संधी त्याचबरोबर आव्हानं असणार आहेत तसंच आर्थिकदृष्ट्या सुद्धा भारतावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पण भारत जो आहे या सगळ्या कंटिंजन्सीज किंवा सगळे हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या इव्हेंच्युअलिटीज कन्सिडर करून आपल्या अर्थव्यवस्थेला कसं यापासून सेक्युअर करता येईल, कसं याला रेजिस्ट करता येईल, यासाठी जो आहे भविष्यामध्ये त्या प्रकारची पावलं उचलू शकतो. निश्चित सतीश ढगेजी, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर अशी काही परिस्थिती उद्भवलीच तर भारत आत्ता त्या दृष्टिकोनातनं, म्हणजे तो काही प्रत्यक्ष युद्धातला भाग नाही आहे, पण एकूण भारताची स्थिती मजबूत आहे का, म्हणजे या सगळ्या पातळीवर जर आपण विचार करायला गेलो तर? म्हणजे हा प्रश्न मी यासाठी विचारलाय कारण किती झालं तरी अमेरिकेच्या बाजूनी जरी भारत असला तरी चीनशी संबंध नाहीत. पुन्हा नेपाळ चीनच्या बरोबर जास्त झुकलेला आपल्याला बघायला मिळतो, इकडे पाकिस्तान. त्यामुळे भारताची वाट तशी बिकट राहणार आहे. नाही, भारताची वाट ही फक्त तैवान सोबत चीनचा संघर्ष होतोय म्हणून बिकट झालेली नाही. खरोखरच जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, मागच्या काही काळामध्ये जे आहे चीननं 3E पॉलिसी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एन्टँगलमेंट, एनसर्कलमेंट अँड एनव्हलपमेंट, थोडक्यात अशा प्रकारची चीनची रणनीती असलेली आहे की भारताच्या आजूबाजूची जी राष्ट्र आहेत, मग ते पाकिस्तान असो, ते म्यानमार असो, श्रीलंका असो, भूतान असो, नेपाळ असो, अफगाणिस्तान असो, या सर्व ठिकाणी जे आहे डेट डिप्लोमसीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना कर्ज देऊन असो किंवा त्या ठिकाणी जे आहे आपली नौदलाची स्थळं निर्माण करून असो किंवा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून या आसपासच्या राष्ट्रांना आपल्या कवेत घेऊन BRIच्या माध्यमातून भारतावर जबरदस्त दबाव त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि अशा प्रकारचा जर दबाव त्या ठिकाणी निर्माण केला तर नक्कीच याचा मुकाबला करण्यासाठी भारताला लॉंग टर्म मध्ये स्वतःला सक्षम करणं, एक प्रकारे आत्मनिर्भर भारत हे फक्त पेपरवर न राहता दुसऱ्यावरची डिपेंडन्सी कशी कमी करता येईल, आणि अशा प्रकारची इव्हेंच्युअलिटी जरी आली तरी सामरिकदृष्ट्या तर आम्ही मजबूत आहोत. डिफेन्सिव्ह पोस्चरिंग आमचं स्ट्रॉंग त्या ठिकाणी आहे, पण आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय दबावाला सुद्धा झुगारून देण्यासाठी आपण जे आहे चीन सोबतचे एक प्रकारे ज्याला इकॉनॉमिक स्ट्राईक आपण म्हणू, म्हणजे त्यांच्यावरची डिपेंडन्सी कमी करणं, त्यांच्यासोबतचा व्यापार जरी कमी झाला तरी आमच्या अर्थव्यवस्थेला विशेष झळ पोहोचू नये यासाठी भारत ऑलरेडी तशा प्रकारची पावलं उचलतोय. आणि माझ्या मते आत्मनिर्भर भारत आणि त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या त्याच दिशेने होत आहेत. निश्चित. सतीश ढगेजी, धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्याबरोबर जतीन देसाई हे सुद्धा जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विश्लेषक आहेत ते. जतीनजी, आपण बघतोय की आत्ताची परिस्थिती म्हणजे रशिया युक्रेनच्या युद्धानंतर कुठेतरी परिस्थिती निवळेल असं वाटत असतानाच आता तैवानवरून पुन्हा दोन महाशक्ती या आमनेसामने येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. निश्चितच आता जस्ट काही मिनिटापूर्वी नॅन्सी पेलोसीचं जे विमान आहे ते तैवानची राजधानी तायपे या ठिकाणी उतरलेलं आहे. आणि ज्या स्वरूपाने चीननी धमकी दिलेली त्या पार्श्वभूमीवर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की
नॅन्सी पेलोसी हाऊस स्पीकर असल्यामुळे जो बायडन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष देखील त्यांना नाही सांगू शकत नव्हते की तुम्ही जाऊ नका अशा बरोबर. कारण काही दिवसापूर्वी जो बायडन आणि चायनाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या देखील फोनवर बोलणं झालेलं. परंतु नॅन्सी पेलोसी ॲडमेंट होत्या. नॅन्सी पेलोसीनी भूमिका घेतली नाही ते कुठल्याही परिस्थितीत तायवानला जाणार. हे का आपण लक्षात घेतलं पाहिजे की नॅन्सी पेलोसी या बाबतीत खूप ऍक्टिव्ह आहे. आणि आता प्रश्न आहे तो चीन काय करणार. म्हणजे आधीपासून अशा स्वरूपानं स्पष्ट होतं की नॅन्सी पेलोसी उतरल्यानंतर नॅन्सी पेलोसीच्या विमानाला चीन काही करणार नाही. कारण जर काही केलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे प्रचंड प्रतिसाद पडले असते. आणि अमेरिकेने ऑलरेडी काही युद्ध त्यांचे जे काही जहाज आहेत वॉरशिप ज्याला आपण म्हणतो ते वॉरशिप युद्ध विमानं वगैरे त्या ठिकाणी ऑलरेडी पाठवलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की आपण फारसं काही एकमेकांच्या समोरासमोर चीन आणि अमेरिका आले असले तरी चीन काही करणार असं मला व्यक्तिगत स्तरावर काही वाटत नाही. अगदी जतीन देसाईजी अगदी बरोबर आहे. म्हणजे आता तरी अशी परिस्थिती वाटत नाही की चीन काही वेगळी पावलं उचलेल. देसाईजी आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की एकूण तैवानवर युद्धाचे ढग हे आता जमू लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. विजय खरेजी आंतरराष्ट्रीय अभ्यासक आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. विजय खरेजी आपण बघतोय की तैवानच्या मुद्द्यावरनं म्हणजे तैवान हा खरं तर चीनचाच भाग आहे असं चीन मानत आहे. आणि याच्यावरनं आता अमेरिका असेल चीन असेल हे कदाचित आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुम्हाला अशी काही शक्यता म्हणजे आत्ता युद्धाचे ढग आहेत असं आपण म्हणतोय पण काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते असं काही वाटतंय तुम्हाला? खरं म्हणजे ज्यावेळेस अमेरिकेने वन चायना पॉलिसी जी गेल्या 30 वर्षापासून अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे डिस्कशन होतं, आजही अमेरिका अधिकृतपणे वन चायना पॉलिसीला नकार देत नाही. परंतु त्याचबरोबर तैवानला सक्षम करण्यासाठी जी सामरिक मदत आहे ती सामरिक मदत अमेरिका करत असल्या कारणाने आणि सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये ज्या पद्धतीचं युद्ध लागलेलं आहे आणि त्याचबरोबर अमेरिकेची अंतर्गत आर्थिक परिस्थिती आणि त्याचबरोबर चीनची असलेली आर्थिक परिस्थिती आपल्याला माहित असेल की चीनचे जे हाऊसिंग लोनचं इन्फ्रास्ट्रक्चरची व्हॅल्यू आहे ती अतिशय डिव्हॅल्युएशन झालेली आहे. आणि त्याचबरोबर कोविड नंतर दोन्ही राष्ट्रांमध्ये विशेषतः महाशक्तींचा जो आर्थिक विकासाचा जो रेट होता तो कमकुवत झाल्या कारणाने या दोन्ही राष्ट्रांना आपल्या आर्थिक आणि लष्करी शक्तीचा जो विकास आहे तो निरंतर काळासाठी राहण्यासाठी त्यांना अशा पद्धतीची एक जागतिक स्तरावर एक विषय निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना हे करायचं आहे. विजय खरेजी, जसं रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये भारताने एक तटस्थ भूमिका घेतली तशी अशी या परिस्थितीमध्ये भारत नेमकी कशी भूमिका घेईल असं वाटतंय का? भारत अमेरिकेच्या बाजूने जाईल किंवा भारतानं कोणती भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतंय? सामरिकरित्या युक्रेन आणि रशिया आपल्या जवळ नसल्या कारणाने त्या ठिकाणी याचं आपल्या भारताच्या भूमिकेला फारसं या ठिकाणी हे नव्हतं. परंतु इथे मात्र चीनच्या विरोधात कुठलीही भूमिका घेणं हे भारताच्या सुरक्षेला अतिशय प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. त्यामुळे लगेच भारत या ठिकाणी चीनच्या अगेन्स्टमध्ये जाणार नाही आणि अमेरिकेच्या सोबतही जाणार नाही. परंतु भारताच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये त्यांना स्ट्रॅटेजिक बॅलन्स ज्याला म्हणतो तशा पद्धतीचं बॅलन्सची भूमिका घेऊन जागतिक पटलावर ज्या नवीन प्रश्न निर्माण होत आहेत त्याला परतावून लावण्यासाठी पुन्हा भारताची जी डिप्लोमॅसी आहे जी राजन आहे याच्या पुढे मात्र निश्चितच वेगवेगळी आव्हाने उभी राहणार आहेत. यस, विजय खरेजी धन्यवाद. आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. अमेरिकेनं गंभीर परिणामांना तयार राहावं असं चीनला ऐकवलेलं आहे. पेलोसी चीननं ऐकवलेलं आहे. आपण बघतोय की अमेरिकेनं आता गंभीर परिणामांना तयार राहावं ही चीनकडनं धमकी देण्यात आलेली आहे. पेलोसी तैवानमध्ये आल्यानंतर चीनने आता हा इशारा दिलेला आहे. एकीकडे आता आपण तेच म्हणत होतो, इव्हन जे सगळे राष्ट्रीय अभ्यासक आहेत आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की पेलेन्स्की तिकडे गेल्यानंतर आता चीनला कुठेतरी या सगळ्याचा धक्का बसू शकतो. आणि त्यामुळे आपण आत्ताची ही ब्रेकिंग बातमी बघतोय की पेलोसी हे तैवानमध्ये उतरल्यानंतर चीननं तातडीनं अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा पद्धतीची एक धमकी दिलेली आहे.
विजय खरेजी आपल्याबरोबर जोडले गेलेलेच आहेत. विजय खरेजी, आपण बघतोय एकूण आता याच्यामधल्या डेव्हलपमेंट व्हायला लागल्यात. आता चीनकडनं हे स्टेटमेंट आलंय की अमेरिकेला याचे गंभीर परिणाम मोजावे लागतील. खरं म्हणजे पोस्ट कोविड नंतर ज्या पद्धतीचे आर्थिक आणि सामरिक प्रश्न निर्माण झाले त्या अनुषंगाने जागतिक पातळीवर ही जी विकसित राष्ट्र आहेत यांच्या नेत्यांनी अतिशय सावध भूमिका घेऊन जागतिक शांतता आणि सुरक्षितता कशा पद्धतीने टिकेन यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. परंतु तशा पद्धतीची मॅच्युरिटी जागतिक नेतृत्वाद्वारे किंवा युनायटेड नेशनद्वारे न दिसल्यामुळे आज आपल्याला असं दिसतंय की जागतिक पटलावर एक नेतृत्वहीन जागतिक प्रश्न निर्माण झाले. म्हणजे कोणालाही कुठल्याही सामरिक विश्लेषकांना असं वाटत नव्हतं की याच्यात युक्रेनचं जे युद्ध आहे, रशिया युक्रेनचं युद्ध एवढ्या कालखंडापर्यंत चालेल. आणि त्या ठिकाणी आजही रशियाच्या नेतृत्वावर जागतिक एक प्रभाव किंवा जागतिक दबाव निर्माण होऊ शकेल असं दिसत नसल्या कारणाने पुन्हा या ठिकाणी चीन आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांनी जर एकत्र आलं तर अमेरिकेच्या पुढे मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि मग पुन्हा डेमोक्रेसीस वर्सेस बाकीचे देश असा पद्धतीचा संघर्ष आपल्याला पाहावयास मिळेल. आणि अमेरिकेला नेमकं हेच साधायचं आहे. लोकशाहीच्या निमित्ताने कॅपिटलिस्ट राष्ट्रांना एकत्र करून जागतिक जे सुरक्षेचे प्रश्न आहेत ते अधिक दिक्कत कसे होतील हाही एक त्याचा भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भारताच्या राजधानी आणि भारताच्या जे काही नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने अतिशय सावधतेने भूमिका घेणं गरजेचं आहे. आपण या तैवानच्या प्रश्नामध्ये डायरेक्ट इंटरव्हीन न करता आपली सामरिक संस्कृती सामरिक हित लक्षात घेता त्या ठिकाणी आणि बदलतं जागतिक राजकारण बघता आपण त्या पद्धतीचे निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि आता हे धाडसाचं होईल की लगेच युद्ध होईल वगैरे तशा पद्धतीची लगेच शक्यता दिसत नाहीये. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण करून ज्याला थिअरी ऑफ डिफरन्स म्हणतो लष्कराचा आणि लष्करी शक्तीचा प्रभाव दाखवून आंतरराष्ट्रीय पातळीवर भयाचं वातावरण निर्माण करायचं आणि आपलं राजकीय जोपासायचं हा सतत कालखंडापासून तर आजपर्यंत आपल्याला पाहावयास मिळतंय. आणि तशाच पद्धतीचं हे नेचर आपल्याला दिसतंय किंवा तशा पद्धतीचं आपल्याला एक वातावरण दिसतंय. परंतु मला असं वाटतं की याचा फारसा परिणाम होणार नाही आणि अमेरिकेलाही त्याच्या मर्यादा लक्षात येतात. म्हणजे अमेरिकेची जी 22.5 ट्रिलियन डॉलरची जी इकॉनॉमी आहे आणि जवळपास चीनची जवळपास 17.5 आहे. आणि जर अशा पद्धतीने चीन आणि रशिया आजच्या स्थितीला एकत्र आलं तर कदाचित अमेरिकेला काउंटर करणं गरजेचं शक्य होणार नाही. आणि भारत सारखा देशही त्या ठिकाणी अमेरिकेला लगेच साथ देणार कारण आपण चीनच्या सोबत लगतचे देश असल्या कारणाने आपण अमेरिकेने कितीही प्रयत्न केला तरी अमेरिकेच्या त्या स्ट्रॅटेजिक अलायन्सला लगेच आपण बळी पडणार नाही. आणि मला असं वाटतं की त्यासाठी भारत युनायटेड नेशनचा फ्रेमवर्क वापरून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता कशी टिकेल यासाठी बॅलन्सची भूमिका घेण्याचा प्रयत्न करेल जशी आपल्याला रशिया आणि युक्रेनच्या संदर्भात दिसते आहे. अगदी खरेजी, धन्यवाद. तुम्ही अगदी सविस्तर सगळं विश्लेषण याचं केलं, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की एकूणच तैवानवर युद्धाचे ढग आता जमू लागलेले आहेत. तैवानवरून जगातल्या दोन महाशक्ती अमेरिका आणि चीन हे आता आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सतीश ढगे हे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आता आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत. सतीश ढगे जी मुद्दा पुन्हा तोच आहे, म्हणजे आत्ता देखील आपण थोड्या वेळापूर्वीच बोललो अशी शक्यता वाटत नाही आहे. पण पेलोसी यांचं जेव्हा तैवानमध्ये त्या उतरल्या त्याच्यानंतर आता चीननी अमेरिकेला धमकी वजा इशाराच दिलेला आहे की या सगळ्याचे परिणाम हे अमेरिकेला गंभीर स्वरूपाचे भोगावे लागतील. याचा अर्थ आता चीनकडनं अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट आलंय, म्हणजे पाऊल उचललं गेलं असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मागच्या काही वर्षांपासून जे आहे संबंध सुमधुर नाही ते सगळ्या जगाला माहित आहे. आणि मागच्या काही आठवड्यांमध्ये तर जे आहे शी जिनपिंग त्याचबरोबर जो बायडन यांच्यामध्ये 1 तासापेक्षा सुद्धा जास्त कालावधीमध्ये टेलिफोनिक चर्चा झाली आणि त्यामध्ये सुद्धा जे आहे ते कुठल्या निष्कर्षाप्रत त्या ठिकाणी पोहोचले नव्हते. नक्कीच संबंध सुमधुर नाहीयेत. आणि ज्या प्रकारे नान्सी पॅलोसीची व्हिजिट तैवानमध्ये होतीये त्या अनुषंगाने चीननं सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे. साऊथ चायना सी मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या ज्या आहेत नौका, लढाऊ नौका तयार ठेवलेल्या आहेत. त्यांचे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लढाऊ विमानं ही सुद्धा तयार आहेत. आणि अशा प्रकारची सुद्धा धमकी त्यांच्याकडून आलेली आहे की तैवानचं विमानतळ सुद्धा जर गरज पडली तर आम्ही उडवून देऊ आणि भविष्यामध्ये
ज्या प्रकारे अमेरिका म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये जर त्यांनी आपण व्यक्त करायचं असेल तर जर अमेरिका फायरशी खेळत असेल, आगीशी खेळत असेल, म्हणजेच चीनशी खेळत असेल, तर त्यांचे परिणाम त्यांना भविष्यामध्ये भोगावे लागतील. म्हणजे सरळ सरळ ही एक प्रकारे धमकी आहे. पण याचा दुसरी बाजू जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर अमेरिका सुद्धा जे आहे या धमक्यांना भीक घालत नाहीये आणि जर गरज पडली तर त्या प्रकारे जे आहे जशास तसं उत्तर देण्यासाठी या तैवानच्या पूर्वेला असणाऱ्या ईस्ट चायना सी मध्ये जपानच्या मदतीनं अमेरिकेनं सुद्धा जे आहे आपली संरक्षण सिद्धता त्या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे दोन्ही बाजूने जे आहे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि जर काही बरं वाईट त्या ठिकाणी झालं तर मग मात्र नंतर जे आहे या ठिणगीचा वणवा जर त्या ठिकाणी उडाला तर नक्कीच या दोघांमध्ये संघर्ष होऊ शकतो आणि संपूर्ण जगामध्ये त्याचे परिणाम होतील. पण आज सुद्धा मला वाटतं की सेंटिमेंटली, इमोशनली या आधारावरून फार मोठं दोन राष्ट्रांमध्ये युद्ध होईल असं मला वाटत नाही. पण प्रत्येक राष्ट्र हे दाखवण्याचा जरूर प्रयत्न करेल की आम्ही दुसऱ्या राष्ट्राला घाबरत नाही आणि आमचं जे म्हणणं आहे तेच बरोबर आहे हे दाखवण्यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. हे दाखवण्यासाठी एक छोटा मोठा प्रयत्न दोन्ही सतीश ढगेजी, ही आक्रमक भूमिका दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही ज्याला म्हणतो महाशक्ती करतीलच. मुद्दा असा आहे की ज्या तैवानवरनं आता हे सगळं घडतंय, हा नेमका सगळा प्रकार काय आपल्या प्रेक्षक म्हणजे हे का होतंय? चीन एवढं तैवानवरून का आक्रमक होतंय आणि अमेरिका देखील युद्धजन्य परिस्थितीसारख्या एकूण परिस्थिती निर्माण करायला का जाता आहे? नेमका हा मुद्दा काय आहे तैवानवरून जो उठलेला आहे? मुळात याच्यात थोडस इतिहासात आपण जावं लागेल आणि चीनची जी आहे वन चायना पॉलिसी जी आहे, ज्यामध्ये हाँगकाँग असेल, मकाऊ असेल किंवा तैवान सारखा जो प्रांत असेल, तर थोडस आपण जर पाहिलं तर कम्युनिस्ट पक्षाचं ज्यावेळेस सरकार या चीन मध्ये आलं होतं 1948 मध्ये आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर तैवानशी संबंधित मुळात पहिले तैवान जो आहे तो सो कॉल्ड जो युनिफाईड चायना होता त्याचाच त्या ठिकाणी भाग होता आणि मग त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर हे तीन वेगवेगळे प्रांत मकाऊ असेल, हाँगकाँग असेल, त्याचबरोबर तैवान असेल, अशा प्रकारे त्या ठिकाणी ठरलं की वन चायना पॉलिसीच्या अनुसार त्या ठिकाणी जे आहे सार्वभौमत्व हे चीनचं त्या ठिकाणी असेल, पण त्या ठिकाणी ऑटोनॉमी, स्वायत्तता, काम करण्यासाठीची जी आहे एक प्रकारे स्वायत्तता त्या राष्ट्रांना असेल. मुळात जो आहे म्हणजे हिस्टॉरिकली जर आपण पाहिलं तर ही वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे हे तीनही त्यांना म्हणेल की स्वतंत्र राष्ट्र असताना सुद्धा चीन जे आहे त्यांच्यावरचा दावा काही त्या ठिकाणी सोडला नव्हता आणि म्हणून वन चायना पॉलिसीच्या अंतर्गत चीन वेळोवेळी त्या ठिकाणी म्हणतोय की ती तैवानला आम्ही फक्त स्वायत्तता दिलेली आहे, पण त्यांचं संरक्षण, त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध हे वन चायना पॉलिसीच्या अंतर्गत चीनच मेनलँड चायना हाच त्याच्याशी संबंधित निर्णय घेईल, ना की आरओसी त्याच्याशी संबंधित निर्णय घेईल. मग यामध्ये जर आपण मागच्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर जगामधल्या खूप राष्ट्रांनी तैवान मधले जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत, तिथली जी जनभावना आहे त्याला लक्षात घेऊन त्या प्रकारची राज्यव्यवस्था असावी अशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि त्याच अनुषंगानं अमेरिकेनं सुद्धा सांगितलं की तैवान रिलेशनशिप ऍक्टच्या अनुसार अशा प्रकारची चायना जर तैवानवर दादागिरी करत असेल तर अशा प्रकारच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी, तैवानला समर्थ करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या सैन्याला आम्ही ट्रेनिंग देणार आहोत, तुम्हाला जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. मागचा सगळा कालावधी जर पाहिला तर अमेरिकेनं स्ट्रॅटेजिक अम्बिग्युइटी म्हणजे मोघम अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी ठेवली होती की तैवानशी संबंधित जर खरोखरच चीननं हल्ला केला तर खरोखरच तैवानच्या मदतीला अमेरिकेचं सैन्य त्या भूमीवर उतरेल का, स्पष्टता त्या ठिकाणी नव्हती. पण जसं मी सांगितलं की मागच्या काही वर्षांचा इतिहास जर आपण पाहिला आणि जो बायडन यांची घसरणारी जर पॉप्युलॅरिटी पाहिली तर त्यामागचं एक महत्वाचं कारण होतं की अमेरिका ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस आपल्या मित्र राष्ट्राच्या मदतीला येत नाही. सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान. 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं सैन्य होतं आणि ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस जे आहे तडकाफडकी त्यांनी आपलं सैन्य त्या ठिकाणी काढून घेतलं. मग अमेरिका अफगाणिस्तानमध्ये असं करू शकत असेल, त्यांचं जे इप्सित ध्येय आहे ते साध्य न होताही मध्येच जर सोडून त्या ठिकाणी जात असेल तर मग प्रश्नचिन्ह निर्माण झाले की तैवानच्या बाबतीत सुद्धा अमेरिका खरोखरच ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस त्यांच्या मदतीला येईल का. स्ट्रॅटेजिक अम्बिग्युइटी ही त्या ठिकाणी आहे. मागे जो बायडन यांनी त्या ठिकाणी ज्या स्पष्टपणे एक भूमिका व्यक्त केली होती की जर खरोखरच तैवानवर चीनचा हल्ला झाला तर आमचे सैनिक, आमचे जे शस्त्रास्त्र त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी येतील. थोडीशी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता वन चायना पॉलिसी याच्या अंतर्गत चीनचं म्हणणं आहे की तैवान हा रेनिगेड प्रॉव्हिन्स आहे, आमच्यापासून विभक्त झालेला असा प्रांत आहे आणि आम्ही त्याचं युनिफिकेशन करणार आहोत, आम्ही मेनलँड चायना सोबत त्याला पुन्हा जोडणार आहोत, त्या ठिकाणी स्वतंत्र सरकार, त्या ठिकाणी जे आहे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नसणार आहे. तर दुसऱ्या
बाजूला साई इंग वॅन ज्या तैवानच्या सध्या प्रमुख आहेत आणि त्या ज्या आहेत डेमोक्रेटिक प्रिन्सिपलच्या अनुसार, लोकशाही तत्वाच्या अनुसार तिथली जनभावना लक्षात घेता एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून, एक सार्वभौम राष्ट्र म्हणून जे आहे तैवानला मान्यता मिळावी अशी जनभावना त्या ठिकाणी आहे. पण चीन या गोष्टीला मानत नाही. दबावाच्या माध्यमातून, युद्धाच्या माध्यमातून, धमकी देण्याच्या माध्यमातून तैवानला जे आहे युनिफाय करण्याचा, पुन्हा जे आहे मेनलँड चायना सोबत जोडण्याचा चीनचा स्पष्टपणे प्रयत्न आहे हे यावरून दिसतंय. आणि ही भूमिका, दुसऱ्या बाजूला अमेरिकेची भूमिका, यामुळेच हा सगळा संघर्ष होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. नक्कीच. सतीश ढगेजी, आत्ताच तुम्ही इतक्यामध्ये असं सांगितलं की अमेरिका जी आहे ती गरज सरो वैद्य मरो अशा भूमिकेतनं कायम असते. आपली गरज संपली की दुसरा मरू देत, जे अफगाणिस्तानमध्ये दिसलं. अशा वेळेला भारत साधारणतः, आपण आधी ब्रेकिंग बघूयात. अमेरिका तैवानच्या जनतेसोबत, नॅन्सी पेलोसी यांचं हे मोठं वक्तव्य आपण बघतोय की अमेरिकन सगळी जनता जी आहे ती तैवानच्या सोबत आहे, अमेरिका ही तैवानच्या जनतेसोबत आहे, असं नॅन्सी पेलोसी यांचं एक मोठं वक्तव्य आहे. सतीश ढगेजी, ही बातमी बघितल्यानंतर म्हणजे आता अमेरिकेकडनं सुद्धा हे सांगण्यात आलंय की आम्ही आता तैवानच्या जनतेसोबत आहोत आणि हे पेलोसी यांनीच केलेलं विधान आहे. मी आता तेच तुम्हाला म्हणतोय की जे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये भारताने एक तटस्थ भूमिका घेतली, आता आपण जसं अमेरिकेचं जे धोरण कायम जे आत्तापर्यंत बघत आलो, अशा वेळेला, कारण भारत हा एक तर मुळामध्ये चीनशी संबंध नाजूक आहेत, त्याच्यानंतर जवळ नेपाळ आहे, पाकिस्तान आहे, अशा वेळेला भारताने कशा पद्धतीची भूमिका, डिप्लोमसी ठेवणं हे गरजेचं आहे. थोडासा इतिहास जर आपण पाहिला तर भारतानं जे आहे इनफॅक्ट तैवानशी संबंधित सुद्धा एक प्रकारची मोघम भूमिका ठेवली होती. आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये तशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा आलं होतं की इनडिरेक्टली, अप्रत्यक्षपणे आपण चीनशी पंगा नको, एक प्रकारे जे आहे चीनशी वैर नको, म्हणून तैवानच्या प्रश्नामध्ये जे आहे लुडबुड करणं किंवा त्याविषयी जे आहे ठोस प्रकारे एक प्रकारे भूमिका घेणं हे आपण जे आहे अवॉइड केलं होतं. पण मागच्या काही वर्षातल्या ज्यावेळेस आपण घटना पाहतो, ज्यामध्ये मुख्यतः चीन आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या अक्रॉस जाऊन आंतरराष्ट्रीय नियमांची, आंतरराष्ट्रीय कायद्यांची, भारतासोबत केलेल्या करारांची तमा न बाळगता तो जर जो आहे भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय, तर चीनला जशास तसं उत्तर देण्यासाठी फक्त सामरिक सामर्थ्याच्याच माध्यमातून नाही तर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करणं हे सुद्धा भारताला अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो की भारताला जे आहे 3 Ts यावर आपल्याला त्या ठिकाणी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. कुठले 3 Ts आहेत? एक तैवान, दुसरा तिबेट आणि तिसरा ईस्ट तुर्किस्तान म्हणजे शिनजियांग प्रांत. चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये तिथे असणाऱ्या मुस्लिमांवर प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय त्या ठिकाणी केला जातो. तिबेट जो मूळतः जो आहे चीनचा भागच नाही, पण चीन जो आहे दमदाटी करून तिबेट सुद्धा आमचाच पार्ट आहे, मेनलँड चायना सोबत आम्ही त्याला युनिफिकेशन केलेलं आहे, अशा प्रकारची भूमिका घेतो. आणि तैवान रेनिगेड प्रॉव्हिन्स न होता तो सुद्धा जो आहे मेनलँड चायना सोबत आम्ही त्याला युनिफाय करणार आहोत, अशा प्रकारची चीनची भूमिका आहे. माझ्या मते चीनची ही भूमिका त्याला एक्सपोज करणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो दुखती रग, या दुखती रगवर जे आहे कुठेतरी बोट ठेवणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन कशा प्रकारे दादागिरी करतोय, चीन कशा प्रकारे लोकशाही तत्वांच्या, जनभावनेच्या विरुद्ध जाऊन आपली दादागिरी करून या वेगवेगळ्या भागांना जे आहे कशा प्रकारे युनिफाय करण्याचा प्रयत्न करतोय, हे एक्सपोज करण्याची गरज आलेली आहे. आतापर्यंत आम्ही शांत होतो, आतापर्यंत जे आहे चीनचा व्यापार, चीनचं जे आहे ओव्हरऑल आंतरराष्ट्रीय स्थान बघून जे आहे आम्ही त्यांच्याशी पंगा नको म्हणून डिप्लोमॅटिकली जे आहे त्याविषयी विशेष कॉमेंट करत नव्हतो. पण ज्या प्रकारे तैवानशी संबंधित एक प्रकारे जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन विरोधी वातावरण निर्माण होताना दिसतंय आणि मागच्या काही काळामध्ये चीन सुद्धा भारत विरोधी भूमिका घेतोय, आता कुठेतरी स्पष्टपणे वेळ आलेली आहे की या 3 T वर, तिबेट असो, तैवान असो आणि ईस्ट तुर्किस्तान म्हणजेच शिनजियांग मध्ये चीन ज्या प्रकारे अन्याय करतोय त्याच्या विरुद्ध वाचा फोडणं आणि जर गरज लागली तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या इथल्या जनतेला मदत करणं, त्यांना सपोर्ट करणं, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका भारताला घेणं आवश्यक आहे. ढगेजी, आता तुम्ही चीनची भूमिका काय आहे ही स्पष्ट केलीत, ही विशद केलीत. अमेरिका आता तैवानच्या दृष्टीतनं जी भूमिका घेत आहे ही कशी आहे असं तुम्हाला वाटतंय? स्ट्रॅटेजिक अँबिग्युटी सोडून आता जो आहे तैवानच्या एक प्रकारे जे आहे सपोर्ट मध्ये अमेरिका ऍटलिस्ट तशा प्रकारची भूमिका घेताना दिसतोय किंवा शब्दांच्या माध्यमातून तसं आपल्याला दिसतंय. पण स्पष्टपणे मला सांगायचं तर अजूनही माझा अमेरिकेवर भरोसा नाही. हे यासाठी म्हणतोय, अमेरिकेचा आतापर्यंतचा इतिहास पहा. तुम्ही सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये जसं सांगितलं, गरज सरो आणि वैद्य मरो.
ज्यावेळेस पाकिस्तानची गरज होती त्यावेळेस पाकिस्तानला त्यांनी मदत केली. पाकिस्तानला जे आहे भारताविरुद्ध सुद्धा एक प्रकारे जे आहे अप्रत्यक्षपणे मदत करण्यामध्ये अमेरिकेचा हात होता. आणि हे सगळं असं असताना ज्यावेळेस पाकिस्तानची गरज संपली त्यावेळेस जे आहे पाकिस्तानला कसं वाळीत टाकलं हे संपूर्ण जगानं पाहिलं. आणि फक्त पाकिस्तानचं उदाहरण नाही, मागचे कित्येक दशकांचा इतिहास जर आपण पाहिला तर अमेरिकेची अशाच प्रकारची पॉलिसी राहिलेली आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. आज घडीला तैवानशी संबंधित एक प्रकारची भूमिका, आम्ही तुमची मदत करणार अशा प्रकारची भूमिका जी आहे अमेरिकेने घेतलेली आहे. पण अमेरिकेच्या शब्दांवर विश्वास ठेवावा का, तो यासाठी नाही कारण मागचा इतिहास जर आपण पाहिला तर दीडच वर्षापूर्वी अफगाणिस्तानमध्ये जशी परिस्थिती होती, जे अमेरिका 20 वर्षापासून अफगाणिस्तानमध्ये होतं ते अमेरिका तडकाफडकी सगळेच्या सगळे सैनिक घेऊन बाहेर पडतं आणि त्या अफगाणिस्तानच्या जनतेला जे आहे वाऱ्यावर सोडून देतो. हे संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे. युक्रेन आणि रशिया संघर्षामध्ये युक्रेनला जे आहे शाब्दिक सामर्थ्याच्या माध्यमातून खूप मोठं बळ अमेरिकेनं दिलं. पण ज्यावेळेस युक्रेननं जे आहे रशियाशी पंगा घेण्यासाठी त्यांच्या झेलेन्स्कीनं वेगवेगळ्या प्रकारची विधानं केली, आपल्या सैन्याला त्या ठिकाणी उभं केलं, त्यावेळेस मात्र जे आहे अमेरिकेनं स्पष्टपणे केलं की आम्ही तुम्हाला मदत करतो, शब्दांच्या माध्यमातून मदत करतो, काही अंशी जे आहे शस्त्रांच्या माध्यमातून मदत करतो, पण आमचे सैनिक काही तुमच्या मदतीला येणार नाहीत. म्हणजे युक्रेनला वाऱ्यावर सोडलं. नाटोची जी सदस्य राष्ट्र आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची प्रश्नचिन्ह आहेत की जर खरोखरच रशियानं आमच्यावर हल्ला केला तर हा अमेरिका आमच्या मदतीला येणार आहे का. अफगाणिस्तानचं उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ही सगळी पार्श्वभूमी पाहता खरोखरच जर तैवानशी संबंधित चीननं युद्ध त्या ठिकाणी छेडलं आणि फुल फ्लेज्ड वॉर झालं तर आय एम स्टील डाऊटफुल. आतापर्यंतचा इतिहास पाहता अमेरिका खरोखरच तैवानच्या मदतीला फुल फ्लेज देईल का, शस्त्रास्त्र देईल, तो त्यांचा धंदा आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर अमेरिका जो आहे झुंजवत राहतो आणि आपलं जे आहे शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून कशा प्रकारे ही शस्त्रास्त्र जास्तीत जास्त प्रमाणात विकल्या जातील याचा जो आहे अप्रत्यक्षपणे नेहमीच अमेरिकेचा प्रयत्न असतो. तर तैवानच्या प्रत्यक्षपणे तो मदतीला येईल का, माझ्या मनामध्ये नक्कीच सतीश ढगेजी, अगदी तुम्ही महत्वाचं सांगितलेलं आहे